सेशनच्या नंतर पण आपल्याला हे सर्व रेकॉर्डिंग बघता येईल सर्वांना, त्याच्यामुळे आपण आता रेकॉर्डिंगला सुरुवात केलेली आहे. ओके सर, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बेसिक जर्मनच्या सेशन 2 मध्ये. तर सर्वप्रथम आपण जरा मागच्या आठवड्यात म्हणण्यापेक्षा मागच्या आठवड्यात जेव्हा पहिला सेशन झाला आपला, त्यात आपण काय काय केलं हे जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊ आपण याचा. तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदाच जर्मन वाचता यावी किंवा बोलता यावी, त्यामुळे उच्चारांवरती आपण भर देतोय. कारण जर्मनमध्ये रूल्स सोपे आहेत. जसं लिहिलेलं असतं तसं आपल्याला बोलायचं आहे, बरोबर? हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे त्या गोष्टी एकदम सिंपल आहेत. आणि त्यामुळे आपण सुरुवातीला जर्मन अल्फाबेट शिकलो, त्यांचे उच्चार कसे असतात शिकलो, आणि त्यानंतर आपण काही कॉम्बिनेशन शिकलो, बरोबर? सर्वांना स्क्रीनवरती दिसतंय एबीसीडी, जर्मन एबीसीडी दिसते का सर्वांना स्क्रीनवर? ओके, जस्ट तुम्ही थम्सअप दिला किंवा ओके लिहिलं तर मला लगेच कळेल चॅट विंडोमध्ये. दिसते का सर्वांना? कुणीही काय बोलतच नाहीये. हा, ओके ओके, दिसते म्हणजे. येस दिसते. ओके, परफेक्ट. तर बेसिक रूल्स मराठी सारखेच आहेत. सर्व शब्दांचे उच्चार ॲज इट इज असतात. जसं अ ला अ, ब ला ब, सी ला स, डी ला ड, ई ला ए, एफ ला फ, असंच म्हणायचं असतं. काही थोडेसे बदल आहेत. तुम्हाला माहित असेल, तुम्ही ज्या लोकांनी होमवर्क केला त्यांनी व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये मार्किंग पण केलेली होती. तर कुठला शब्द वेगळा आहे याच्यातला, पहिल्या रो मध्ये आपण फर्स्ट पासून जाऊ. पहिल्या रो मध्ये सर्व ॲज इट इज आहे, त्यामुळे देर इज नो इश्यू. दुसऱ्या रो मध्ये सगळं बरोबर आहे, फक्त जो हा आहे जे, इंग्लिश जे, त्याचा उच्चार य असा होतो. मग त्याला यॉट असं म्हणतात, बरोबर? आणि जसं मागच्या वेळेस आपण एक्झाम्पल घेतलेलं, JONAS असं असेल तर त्याला आपण योनास म्हणणार, कारण जेचा उच्चार य असा होतो. ओके, तर पहिल्या रो मध्ये काहीच बदल नाहीये. सेकंड ओळीमध्ये जेचा उच्चार वेगळा होतो. ठीक आहे. MNOPQR ह्याचा उच्चारही काही बदल नाही. जो र आहे, याला एर म्हणतात, त्याचा उच्चार थोडासा असा होतो, म्हणून मॉर्गन ते बोलतात, बरोबर? पण त्याची तुम्हाला एवढी प्रॅक्टिस आता करायची गरज नाही. जसे आपण शब्द बोलत जाऊ पुढे, आपण त्याची प्रॅक्टिस जास्त जास्त घेऊ. त्यामुळे याच्यामध्ये काहीच बदल नाही तिसऱ्या ओळीमध्ये. त्यामुळे इंग्लिश सारखं आहे, तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे, बरोबर? फक्त रचा उच्चार थोडासा असा होतो. आता तिसऱ्या ओळीमध्ये एक बदल आहे, तो म्हणजे जो स आहे त्याचा उच्चार झेड सोबत, ज सोबत स्विच होतो बऱ्याचदा. म्हणजे कधी कधी एसचा उच्चार ज सारखा होतो आणि झेडचा उच्चार स सारखा होतो. मोस्टली झेडचा उच्चार स म्हणजे अर्धा त आणि स जोडलेला असा उच्चार होतो झेडचा. तो आपण बघणार आज, तुम्हाला त्याच्या खूप प्रॅक्टिस करायला मिळणार आहे, कारण आपण नंबर शिकणार आहोत आज. तर एसचा उच्चार थोडा वेगळा होतो. बाकी टीचा, यूचा उच्चार ऊ होतो. यू नाही होत तर ऊ होतो. आणि एकच बदल याच्यामध्ये, जो मोठा बदल आहे, तो म्हणजे व्ही. त्याचा उच्चार आपल्याला व्ही करायची सवय लागलेली आहे, त्याचा उच्चार फ सारखा होतो. फाऊ बोलतात त्याला. ओके. आणि मग WXYZ हे सगळे सेमच आहेत. हे तीन आपण टाळलेले मागच्या वेळेस, कारण याचे उच्चार स्पेशल आहेत. त्यांना स्पेशल उच्चार मध्ये येतात. याला आपण स्वर म्हणू, जर्मनचे स्वर म्हणू, त्याचे स्पेशल उच्चार आहेत. ते मागच्या वेळेस टाळलेले. प्लस हा जो बीटा आहे त्याचा उच्चार आपण डबल स असा केलेला आहे, स. ओके, स्ट्रास हे आपण शिकलेलो मागच्या वेळेस. ओके, सगळ्यांना एवढं माहिती आहे आता? बरोबर, माहिती आहे ना सर्वांना? मग प्रॅक्टिस करायला सर्वजण रेडी आहात? ठीक आहे, येस. परफेक्ट. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करायला घेऊ, जी नोटपॅडची स्क्रीन असेल. ओके, चला तर मग आपण स्क्रीन शेअरिंगला घेऊया. दिसते सर्वांना स्क्रीन?
ओके. मी जरा हे आपले सगळे पार्टिसिपंट्स इथे घेतो आणि मला चॅट विंडो पण या साईडला लागेल म्हणजे बघायला की कोणी काय लिहित असेल तर. परफेक्ट. दिसते सर्वांना स्क्रीन आता? हो, सॉरी, मागे गेलेली ही खरी स्क्रीन आहे आपली. मी जरा मोठी करतो. येस. तर हा मागच्या वेळेचा आपण जो गृहपाठ केलेला त्याचे काही उच्चार आहेत. ओके. आता आपण थोडी आणखी प्रॅक्टिस करूया. त्यासोबत आपण ही पण प्रॅक्टिस केलेली, तुम्हाला आठवत असेल. ई आयचा उच्चार आय होतो, आईचा उच्चार ई होतो, ए यूचा उच्चार आव होतो, ई यूचा उच्चार ऑय होतो, ऑय रोपा. हे पण तुम्ही बऱ्याच जणांनी प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे. सोबत आपण छोटे छोटे वाक्य बोलायला शिकलेलो. गुटन मॉर्गन, इश बिन भारत, इश कोमे आउस सातारा, इश कोमे आउस मुंबई, इश कोमे आउस अहिल्यानगर, इश को इश वोन इन डॉटमंड, इश वोन इन मुंबई, इश वोन इन तुमची जी सिटी असेल ती औरंगाबाद किंवा मग लातूर, जालना, सांगली. ठीक आहे. तर आपण तुमच्या या मागच्या आठवड्यातल्या प्रॅक्टिसवर आपण काही सिंपल सिंपल शब्द बोलायला शिकणार आहोत. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी ते शब्द लिहितो. तुमच्यापैकी कोणीही बोलू शकता किंवा एकत्र बोललं तरी चालेल. सर्वांनी अनम्यूट करा आणि एकत्रच आपण बोलूया. ठीक आहे. ती प्रॅक्टिस बरी पडेल. सर्वांनी अनम्यूट करा स्वतःला. मी शब्द लिहितो. एकदम सिंपल आहे. ऍज इट इज उच्चार करायचा आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी आधी शिकलेला आहात. ठीक आहे. सगळ्यात सिंपल शब्द जो मागच्या आठवड्यात तुम्ही प्रॅक्टिस केलेला आहे. सॉरी. STRA, बीटा आणि ई. चला बोला सगळे एकत्र अनम्यूट करून. सगळ्यांनी अनम्यूट करा. काय होईल उच्चार? बोला सगळे. त्रास. त्रास. बरोबर. कारण वा. STR चा उच्चार स्ट्र होणार, अ चा उच्चार आ होतो, स्ट्रा स. डबल बीटाचा उच्चार तो डबल स सारखा, त्यामुळे स्ट्रास. आता मी आणखी एक शब्द लिहितो, त्याचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. जर्मन उच्चार करायचा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. जर्मन उच्चार, इंग्लिश उच्चार नाही. जरी शब्द इंग्लिश वाटला तरी पण. चला, काय वाटतं काय उच्चार असेल? सर्वांनी बोला एकत्र. मग मी फाइंड करतो कोणाचा उच्चार बरोबर आहे. ओनिऑन. बरोबर. बरोबर. Union. परफेक्ट परफेक्ट. ज्याने ज्याने कोणी उच्चार केलेला आहे. तर उ नी ऑन. ओचा उच्चार ओ होतो, त्यामुळे उनी ऑन. एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. आता आपण याचा उच्चार करूया. MEINE. मी मुद्दाम इंग्लिश वर्ड बोलतोय कारण अजून आपल्याला बोलायची प्रॅक्टिस नाहीये जर्मनमध्ये, त्यामुळे मी इंग्लिश वर्डच अल्फाबेट्सच बोलतोय. ठीक आहे. पण उच्चार तुम्हाला जर्मन करायचे आहेत. याचा उच्चार काय होईल? Mine. 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 मायन. कारण शेवटी ई असल्यामुळे अ असा उच्चार होतो त्याचा. बरोबर. एवढा जर शब्द असेल तर त्याचा उच्चार असतो माइन. पण जर ई लागला तर उच्चार होणार मायन. आता हे दोन्ही शब्द महत्वाचे Mine. आहेत यासाठी की या दोघांचे अर्थ वेगवेगळे असतात. ते आज आपण अजून शिकणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे ई लागला तर त्याचा उच्चार होणार मायन. ओके.
ठीक आहे. आता Yes. तुम्हाला मी एक छोटा व्हिडिओ पाठवलेला, त्याच्यामध्ये सीएच चा उच्चार करायला आपण शिकलेलो. आठवतं का तुम्हाला? कुणी बघितलेला तो व्हिडिओ? ओके, ठीक आहे. आपण आता त्याची थोडीशी प्रॅक्टिस घेऊ आणि मग आपण त्याच्याबद्दल पण थोडेसे शब्द बोलायला घेऊया. ठीक आहे. तर सीएच चे आपण काय काय रूल्स बघितलेले त्या व्हिडिओमध्ये? 3 रूल्स बघितलेले सीएच चे, बरोबर? आठवतं तुम्हाला सर्वांना? ओके, तर आपण आता लिहायलाच घेऊ, म्हणजे आपल्या सर्वांना, तुम्ही सर्वजण लिहा. तर इथे आपण नेक्स्ट हे करू आणि इथे लिहू आपण सीएच. ओके, सीएच आपण 3 रूल मध्ये बघणार आहोत. Example. पहिला उच्चार आपण मागच्या आठवड्यात बघितलेला, इश वाला, बरोबर? इश सोबतचा. तर इश सोबतचा उच्चार काय असतो? तर जर सीएच आय, म्यूट करा जरा, मला वाटतं कोणाचा बॅकग्राऊंडला नॉईज येतोय. हा, जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा परत अनम्यूट करा, पण सध्या म्यूट करा, ठीक आहे. तर सीएच हे जे जोडी आहे शब्दांची, सीएच च ज्याला बोलतो आपण मराठीमध्ये, तो जर आय, ई आणि हे जे शब्द आहेत ज्याच्यावरती डबल डॉट असतो, ह्याचे उच्चार पण आपण आज बघणार आहोत, पण जस्ट लक्षात ठेवण्यासाठी, हे ओ डबल डॉट, ए डबल डॉट, यू डबल डॉट यांच्या नंतर जर आला सीएच, तर त्याचा उच्चार होतो कसा? श सारखा. श म्हणजे जरासा ह टाईपचा आहे, पण श असा उच्चार होतो. ह श म्हणजे निष्ठ, इश. एकदम ते इश नसतं, ते इश असतं, थोडंसं हार्ड असतं. पण तुम्ही इश असा उच्चार केला तरी चालेल सध्या प्रॅक्टिससाठी. पण लक्षात ठेवा फक्त, जसं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने थोडंसं हलकासा ह आणि श असा उच्चार होतो. मग इशचा उच्चार कसा होणार? इश. ओके, तसंच मिश, निश. मिश म्हणजे माझा किंवा मला, ते आपण नंतर बघणारच आहोत. आणि निष्ठ म्हणजे नाही, निश. कळलं सर्वांना? चला सर्वजण एकत्र बोला आता, इश, मिश, निष्ठ. इश, मिश, इश, मिश, निश. निश. परफेक्ट. परत पुन्हा एकदा 3दा रिपीट करा सगळंच. इश, इश, मिश, Mitch. मिश, निश. इश, परफेक्ट, इश, मिश, मिश, निश. परफेक्ट, परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस आहे सर्वांची. आता आपण त्याचा सेकंड रूल बघूया. सेकंड रूल मध्ये आहे, जर सीएच ए ओ, नॉर्मल ए, हा इथे हे करतो, नॉर्मल ए, ओ आणि यू यांच्या नंतर जर सीएच आला, तर त्याचा उच्चार कसा होतो? ह सारखा, एपोग्लोटिस. खान, जसं बोलतात ना, खान, कर्जातला. जसं फॉर एक्झाम्पल बुक, स्पेलिंग आहे BUCH, ह्याला बोलू आपण बुख. ठीक आहे, बुख. DOCH, दोख. किंवा मग टू डू, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये टू डू म्हणजे करणे बोलतात, त्याला जर्मनमध्ये बोलतात माखन. MACHEN, माखन. ओके, त्यामुळे यू, ओ किंवा ए याच्यानंतर जर सीएच आला, तर त्याचा उच्चार कसा होणार? ह सारखा, बुख, डोख, माखन. चला, पुन्हा अनम्यूट करा सर्वजण आणि प्रॅक्टिस करूया एकत्र आपण. सर्व तिन्ही शब्द एकत्र बोला. बुक, Book. डोक, माखन. माखन. बुक, डोक, माखन. परफेक्ट, माखन. येस. डुख नाही ते, ते डोख आहे, डोख. DO म्हणजे डोक होणार, बरोबर? डोख. बुख, कारण BU असल्यामुळे यूचा उच्चार ऊ सारखा होतो. बुख, डोख, माखन. एकदम क्लिअर उच्चार करा सध्या प्रॅक्टिससाठी. ओके,
BUD खचा उच्चार होतो की हचा फक्त बुक? बुख, ख ख BUCH. ख हा ना. ॲपोग्लोटिस, खानवाला ख. ओके, थँक्यू. ओके. तर हा आहे सेकंड रूल ऑफ CH. AOU नंतर आला तर आपण असा त्याचा उच्चार करणार. आता थर्ड रूल आहे, समजा CH नंतर आला, म्हणजे SCH, बरोबर, असा आला तर याचा उच्चार श सारखा होतो, प्युअर श, जो आपण शहामुर्गातला श बोलतो तसा होतो. त्याचे दोन शब्द आहेत आपल्याजवळ. एक तर आहे SCHULE. काय होईल याचा उच्चार सांगा? पहिला तुम्हाला श माहितच आहे, पुढचा उच्चार काय होईल? सर्वजण एकत्र. शुल शुल. परफेक्ट. शूल. शूल म्हणजे स्कूल, शाळा. ओके. तर SCH आला तर त्याचा उच्चार होतो शू आणि शूल. तसंच ओके, याचा उच्चार काय होईल? सेमच आहे, फक्त H बदललेला आहे L ने. काय होईल उच्चार? सर्वांनी सांगा एकत्र. शुभ शुह. शुह. शुभ. शुह. शुह म्हणजे शूज. ओके. ठीक आहे. हे 3 रूल्स कळले सर्वांना? सर्वजण लिहून पण येस घ्या. मी असं खाली घेतो जरा हे. पहिला रूल आहे CHAEUAU. ह्याचे उच्चार आपण शिकणारच आहोत. ह्या 5 नंतर जर आला CH, त्याचा उच्चार होतो श सारखा. श, थोडासा श आणि ह असा उच्चार होतो. इश, मिश, निश. आणि AOU नंतर जर आला त्याचा उच्चार होतो ह सारखा. थोडासा डॉट देतो मी, म्हणजे ख तुम्हाला तो गळ्यातला ख असं म्हणायचं आहे. बुख, डोख, माखन. आणि जर S सोबत आला CH, त्याचा उच्चार होतो श, प्युअर श, शहामुग्रातला श. शूह, शूल. ओके. कारण नोट डाऊन केलं एवढं झालं असेल नोट तर सांगा. आपण पुढचे उच्चार बघणार आहोत आता. झालं सर. ओके, परफेक्ट. आता आपण ते जे मागच्या वेळेस आपण मिस केलेले 2-3 उच्चार स्वरांचे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे स्वर. स्वर म्हणजे जसं इंग्लिशमध्ये AEIOU यांना आपण स्वर म्हणतो, तसे जर्मनमध्ये पण स्वर आहेत. AEIOU हे कॉमनच आहेत, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, ऍज इट इज आहेत. पण त्यांचे उच्चार आपल्याला जर्मन उच्चार करायचे आहेत. म्हणजे एचा उच्चार काय होणार? मागच्या वेळेस लिहिलेलं आहे बरोबर. उच्चारण आ असा होणार. ओके. पहिला स्वर ईचा उच्चार तो पण आपण शिकलेलो आहे ABCD मध्ये, माहिती आहे ना कसा होतो? ए सारखा, एडकाचा ए किंवा एकचा ए. ओके. त्यामुळे एखाद्या शब्दानंतर जर ई आला तर त्याचा उच्चार होणार ए सारखा. ओके. फॉर एक्झाम्पल, एकदम याचं मस्त उदाहरण आहे ते म्हणजे त्यांची कॅपिटल. आता याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बर्लिन. पण ते लोक म्हणतात बर्लिन. बर्लिन, कारण ईचा उच्चार कसा आहे? ए सारखा, ए. बरोबर. त्यामुळे उच्चार होईल काय? बर्लिन. र थोडासा केल्यासारखा, त्यामुळे बर्लिन. आणि आचा उच्चार तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे, त्यामुळे एचा उच्चार आ सारखा होणार. आयचा उच्चार होणार ई सारखा. फॉर एक्झाम्पल, हा शब्द मिश, मिश, मिश. ओके. आणि ओचा उच्चार थोड्या वेळापूर्वीच आपण केलेला ओचा उच्चार तो ओ सारखा होणार. त्यामुळे आपण उनी ओन म्हटलं, उनी ओन, बरोबर, मगाशी प्रॅक्टिसमध्ये.
येस. त्यामुळे याचा उच्चार ओ सारखा होणार. आणि शेवटचा आहे उच्चार यू, त्याचा उच्चार होणार ऊ सारखा. ऊ. उंदीर, उंबरठा, तो ऊ. त्यामुळे उबाणला ते यू बाण म्हणत नाहीत, ते म्हणतात ऊ बाण. ओके. हा जो शब्द आहे अंडरग्राऊंड ट्रेनसाठी, याला ते लोक म्हणतात ऊ बाण. क्लिअर? स्वर सगळे क्लिअर झाले तुम्हाला? बेसिक स्वर याला म्हणतात. हे 5 बेसिक स्वर आहेत जे जर्मन आणि इंग्लिशमध्ये कॉमन आहेत. सर्वांना कळलं? थम्सअप किंवा ओके लिहा. परफेक्ट. आता आपण स्पेशल स्वर घेणार आहोत. मगाशी तुम्ही ते सीएचच्या रूलमध्ये बघितले असतील, बरोबर? याच्यामध्ये डबल डॉट असतात, त्याला उमलाऊट असे म्हणतात, ह्या डबल डॉटला. ओके. मग हा आ उमलाऊट झाला. याचा उच्चार कसा होतो? आपल्याकडे ए कसा असतो? ए, पण तो एकदम ऐ, म्हणजे ऐक माझं असं म्हणतो तसा तेवढा एकदम ऐ नसतो. थोडासा ए असा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, MARKISHE. आता हे माझ्या ऑफिसच्या स्ट्रीटचं नाव आहे. तर हे कसं बोलणार मी? मार्किश स्ट्रास नाही बोलणार, बरोबर? ए असल्यामुळे आपण कसा उच्चार करण्याचा? मेरकिश स्ट्रास. ओके. मेरकिश, मेरकिश स्ट्रास. चला बोला सगळेजण एकत्र, म्हणजे आपल्याला उच्चार पण क्लिअर होईल. हे मेरकिश स्ट्रास. Märkischer Straße. परफेक्ट. मेरिट मेरकिश क्रॉस. मेर किश स्ट्रास. स्ट्रास. र ला थोडासा सॉफ्ट घ्यायचा प्रयत्न करा. आपला मराठीतला र खूपच स्ट्रॉंग असतो, पण आपण प्रॅक्टिस करून हळूहळू मग ते आपल्याला ते सवय लागेल, बरोबर? मेळ किशस्ट्रास. गळ्यातल्या गळ्यात र. मेळ मेर किश किशस्ट्रास. स्ट्रास. ओके. Straße. त्यामुळे डबल डॉट आला की लक्षात ठेवा, मेळ असा उच्चार व्हायला पाहिजे, ए असा उच्चार थोडासा. आता आपण घेऊया ओ उमलाऊट. ओ वर जर डबल डॉट आला तर उच्चार थोडासा असा होतो. म्हणजे ओ साठी तोंड आपण उघडलेलं आहे, पण ऊ पण नाही, थोडासा हलकासा जोडल्यासारखा सोबत. ठीक आहे. आता एक इथे स्टॉपचं नाव आहे, ते असं लिहितात, HOMLAUT RDE. कसा उच्चार होईल याचा? योड, योड. ओके. चला सर्वांनी एकत्र करूया उच्चार आपण. योड, Jod. Wood. Jod. योड. Jod. येस, परफेक्ट. Wood. हुड और हुड. ह चा उच्चार ह सारखाच होणार. आता तो हो. उमलावट आल्यामुळे थोडासा सॉफ्ट होतो तो उच्चार, त्यामुळे हर्ड, हर्ड असं. Jod. नियरपट्ट्या जायचं येऊन काय चिडतीये तिथे बस ना त्या आणि मध्ये. यूचा उच्चार तो थोडासा आणखी जरा टफ आहे, कारण असं व्हायला पाहिजे. तर तो ओ आणि यूचा उच्चार सेम वाटू शकतो, त्यामुळे यू ला यू सारखा बोलायचा आहे. ऊ ऊ ऊ करायचं, ऊ. ओके. त्याचे शब्द आपण आल्यावर त्याची प्रॅक्टिस करू, पण सध्या तुम्ही हे पहिले दोन लक्षात ठेवा, कारण त्याचे शब्द आता लवकरच येणार आहेत आपल्या प्रॅक्टिसमध्ये. ओके. मेळकिश स्ट्रास, रोड. हे थोडेसे अवघड असतात, बऱ्याच जणांना प्रोनाऊन्स करायला अवघड होतात. बरेच जण जर्मन बरीच वर्ष शिकून पण त्यांना प्रोनाऊन्स करता येत नाहीत बरोबर. त्यामुळे नो प्रॉब्लेम, तुम्हाला सुरुवातीला नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की पहिल्या बेसिक 5 स्वरांसोबत जर्मनमध्ये हे 3 एक्स्ट्रा स्वर आहेत. म्हणजे टोटल किती स्वर झाले आता? 8 स्वर. तर हे पहिले 5 आणि हे स्पेशल 3, तर टोटल 8 स्वर आहेत, बरोबर? मराठीमध्ये 12 स्वर असतात, बरोबर ना? अ आ इ ई उ ऊ उ ऊ ए ऐ, असे सर्व 12. आलं सर्वांच्या लक्षात? कुणाला काही डाऊट, काही क्वेश्चन्स प्लीज विचारा, मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया.
सर हे लास्टचे 3 घेतले ना परत एकदा सांगा ना. ओके. तर जेव्हा त्याच्यामध्ये डबल डॉट आहे त्याला उमलाउट असं म्हणतात. ओके, मी इथे लिहितो, तुम्ही पण लिहू शकता. त्याला काय म्हणतात? उम लाउट, LAUT, डबल डॉटला. तर जेव्हा असा उच्चार डबल डॉट एखाद्या म्हणजे मोस्टली ह्या तीन वरतीच येतो हा. तर हा जर ह्या तिन्हीपैकी एकावरती मला डबल डॉट दिसला तर त्याचा उच्चार थोडासा असा मध्ये होतो. तोंड गोल होतं. म्हणजे एला मेळ, मेळ किशस्ट्रास आणि ओला हर्ड, सारखा. ओके. आणि यूचा उच्चार पण सारखा होतो. पण तो आपण घेऊ जेव्हा ते शब्द येतील तेव्हा. त्यामुळे घाबरायची आवश्यकता नाहीये. जेव्हा ते शब्द येतील तशी त्याची आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, आलं लक्षात? हम्म. सॉरी. ओके, आजचा मी सेशन सिम्पलच ठेवणार, त्यामुळे जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही जाईल. त्यामुळे आपण आज थोडं मजेदार गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. आता मला तुमच्यापैकी कोण सांगेल की म्हणजे एकदम सिंपल आहे आणि मला तुमच्याकडून रिस्पॉन्स हवाय चांगला. इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. मला वाटतं सर्वांनाच यायला हवं. ठीक आहे. तर मी इथे 4 शब्द लिहितोय. प्रत्येकाने एकाने एक वाक्य घ्या आणि मला त्याचं मराठी ट्रान्सलेट बोलून दाखवा. परफेक्ट आहे ना, नाही का? कुठे मारलं होतं मी? चला, पहिलं कोण करणार आहे? पहिल्या वाक्याचं ट्रान्सलेशन बोलून दाखवायचं आहे मला, पहिल्या शब्दाचं. माय फादर. कोण करेल? माझे वडील. माझे वडील. ओके, माझे वडील. परफेक्ट. मी ते लिहितो. तुम्ही सर्वांनी, बाकीचे लोक जे ऐकतायत त्यांनी पण लिहून घ्या. माझे वडील. ओके. सेकंड, माय मदर. कोण ट्रान्सलेशन करेल याचं? माझी आई. ओके, परफेक्ट. माझी आई. थर्ड, माय ब्रदर. कोण करेल? माझा भाऊ. मा पुन्हा एकदा. माझा माझा भाऊ. माझा भाऊ. ओके. आणि लास्ट, माय सिस्टर. माझी बहीण. माझी बहीण. ओके. बरं, मला आता सांगा, इंग्लिशमध्ये मी प्रत्येक ठिकाणी एकच शब्द वापरलाय, माय 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 माय. मग तुम्ही लोकांनी माझे, माझी, माझी, माझा असं का केलं? कोण उत्तर दिलं? जेंडर नुसार बदलेल ना. बरोबर. जेंडरनुसार बदलेल. Yes. त्याचप्रमाणे रिस्पेक्टनुसारही बदलतं. जसं माझे वडीलला मी माझा वडील नाही म्हणणार, मी माझे वडील म्हणतो. बरोबर. तर मराठीत हा एक रिस्पेक्ट पण आहे. जर्मनमध्ये डायरेक्टली रिलेशनशिपला तसा रिस्पेक्ट नाहीये, पण वेगळ्या गोष्टींना आहे. तो आपण नंतर शिकणार आहोत. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की जसं मराठीत जेंडरनुसार त्याचं प्रोनाऊन बदलतं, तसं जर्मनमध्ये सुद्धा बदलतं. म्हणजे माझा, माझी असं होतं. माय राहत नाही फक्त. ठीक आहे. त्यामुळे आपण पहिले 2 गोष्टी इथे शिकणार आहोत. याच आपण ट्रान्सलेशन करणार आहोत इथे. ओके. तर मगाशी मी तुम्हाला एक शब्द सांगितलेला, माइन आणि माइन. आठवतं? तर माइनचा अर्थ होतो माझा आणि माइनचा अर्थ होतो माझी. ठीक आहे. तर आता आपण फक्त हे जे शब्द आहेत, माझा, माझी, माझे, माझे, ह्याचं आपण ट्रान्सलेशन करूया. त्याला सर्वांनी करा. पहिलं काय होईल? वडिलांसाठी काय होईल? फादरसाठी माइन. बरोबर. सॉरी,
माइन. का? तर जेंडर आहे मेल. बरोबर. त्यामुळे माइन होईल. आईसाठी काय होईल? माइन. माइन माइन बरोबर. भावासाठी काय होईल? पुन्हा एकदा माइन. माइन आणि बहिणीसाठी काय होईल? माइन. माइन आलं लक्षात? माइन, 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 माइन. ठीक आहे. आता फादरला हा शब्द आहे. आता तुम्ही उच्चार करून दाखवा मला, कारण उच्चार तुम्हाला यायलाच हवेत. कोण उच्चार करून दाखवेल? माइन फादर माइन. बरोबर. बोला पुढे. फादर उहुं. हे काय आहे? माइन फादर माइन फाटर. बरोबर. टचा उच्चार ट सारखाच होतो आणि वीच्या उच्चार फ सारखा होतो. त्याला फाव म्हणतात. म्हणून माइन फाटर. बरोबर. ज्यांनी कोणी उच्चार केला तो परफेक्ट केलेला आहे. टचा उच्चार ट सारखाच होईल. परफेक्ट. आता आता बोला. माइन. माइन माउंटर. मुटर वॉटर माइन. यूचा उच्चार काय होतो? ऊ सारखा होतो. बरोबर. ऊ, उकाराचा, उंदीर, उंबरठा असा म्हणलेला आपण. त्यामुळं माइन मूटर. बरोबर. माइन मूटर. मुटर ठीक आहे. माइन आ- आता पुढे जायच्या ऐवजी मी तुम्हाला एक सिंपल प्रोनाऊन्सिएशनची टिप देतो, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन त्याची प्रॅक्टिस चांगली होईल. तुम्ही लक्षात घेतलं असेल की जसं कार म्हणतात, आपण कार म्हणत नाही, ते लोक कार बोलतात. कार इंग्लिशमध्ये. तसंच जेव्हा ER हा जो शब्द, हे दोन जी जोडी येते शब्दाच्या शेवटी, तेव्हा त्याचा उच्चार खूप अस्पष्ट करतात जर्मन लोक. अस्पष्ट म्हणजे ऑलमोस्ट करतच नाहीत कधी कधी तर. त्यामुळे माइन फाट बोलतात ते लोक. माइन फाट, माइन मूठ. ओके. त्यामुळे आपण पण आता उच्चार करताना तसाच उच्चार करणार आहोत. माइन फाट. माइन फाट म्हणजे रच्या ऐवजी फक्त बोलतो आपण. माइन फाट, माइन मूठ. ठीक आहे. चला सर्वांना एकत्र बोला दोन्ही शब्द. माइन 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 फादर फादर माइन माइन मटर मूठ. 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 येस. मोठं. येस. माइन फाट, माइन मूठ. ठीक आहे. तर हा एक तुम्ही रूल लक्षात ठेवा की ER जर आला एंडला तर त्याचा उच्चार खूप अस्पष्ट करायचा. त्याला एकदम असा करायचा नाहीये. ठीक आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट शब्दाकडे. माइन. हे मला तुम्ही उच्चार करून दाखवा. याच माइन पद्धतीने. येस. ब्रूडर ब्रूड. ड ड आहे ते. बरोबर. माइन ब्रूड. माइन परफेक्ट. ब्रूड येस. परफेक्ट. माइन ब्रूड. आता हा शब्द थोडा कॉम्प्लेक्स आहे, पण तुम्ही मला उच्चार करून दाखवू शकता का? तुम्हाला रूल्स माहित आहेत. याचा उच्चार तुम्हाला माहित आहे कसा करतात, आणि पुढचं तर इझीच आहे. बरोबर. चला, कोण सांगेल? माइन. माइन श्रेष्ठ परफेक्ट. एकदम परफेक्ट. माइन स्वेष्ट. ओके. चला, आता सर्वांनी अनम्यूट करा आणि आपण चारही शब्द एकत्र बोलणार आहोत. ही उच्चारांची प्रॅक्टिस आहे. सोबत तुम्हाला जेंडर चेंज झाल्यावर कसे चेंज होतात त्यांचे प्रत्यय, ते पण आपण इथे शिकतोय. ठीक आहे. चला, 1 2 3 सर्वांनी अनम्यूट करा. मला सगळ्यांचे म्यूट दिसत अजून पण मायक्रोफोन्स. प्लीज अनम्यूट करा. चला, 1 2 3 स्टार्ट. माय माइन माइन फादर फादर माइन माइन मूठ. मोठं. माइन माइन ब्रूडर ब्रूड. माइन आणि श्रेष्ठ माइन स्वेष्ट. स्वेट माइन स्वस्थ. परफेक्ट. स्वस्थ. परफेक्ट. परफेक्ट. तुम्हाला सर्वांना उच्चार खूप मस्त येत आहेत, कारण जे जर्मन शिकायला घेतात सुरुवातीला त्यांना सर्वात मोठी जी अवघड गोष्ट वाटते, कारण आपण इंग्लिश मधून शिकायला घेतो मोस्टली, त्यामुळे त्यांना ते इंग्लिशमधून स्विच करायला अवघड पडतं. पण आपण मराठीत शिकण्याचा हाच फायदा आहे की आपण ॲज इट इज उच्चार करायचे आहेत. थोडेफार रूल्स इकडे तिकडे जर आपल्याला समजले
तर आपण ऍज इट इज त्याचा उच्चार करू शकतो. माइन फाटर, माइन मुटर, माइन ब्रूडर, माइन स्वेस्टर. ओके, Yes. परफेक्ट. सर्वांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया. कारण हे समजणं खूप अवघड असतं. ठीक आहे. आता आपण मागे जसे काही शब्दांचे उच्चार केलेले तसे आपण थोडे वाक्य बनवूयाचे. ठीक आहे, आणि आपण सर्व ते वाक्य बोलण्याचा प्रयत्न करूया. छोटी छोटी सिंपल वाक्य सध्या. आता नियम तोच आहे, नियम बदलत नाही. जर जेव्हा नियम बदलेल, एखादा एक्सेप्शन असेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण तोपर्यंत जी जी वाक्य मी लिहीन त्याच्या उच्चारांचे नियम तसेच आहेत जे मी आता सांगितलेले आहेत. बरोबर, त्यामुळे तुम्हाला तसे उच्चार करायचे. चला आपण याचा उच्चार करूया. काय आहे हा शब्द? सर्वजण Mine. माइन. माइन. ओके, Mine. याचा उच्चार काय आहे? नेम. जर्मन उच्चार हवा नाम. आहे, जर्मन उच्चार. नाम आहे. नाम. नामे. बरोबर. कोण म्हटलं नाम. नाम? एकदम परफेक्ट बोललेलं आहे. माइन नाम. बरोबर, कारण शेवटी ई आहे ना, आणि एचा उच्चार माइन. आ सारखा होतो. त्यामुळे माइन माइन. नाम. चला बोला सगळेजण एकत्र, माइन नाम. माइन. Mine. नाम. नाम. हा, माइन नाम. ओके, कारण नेम म्हणजे नाम हे याचं जेंडर आहे मेल, त्यामुळे मी पी लिहितोय तिथे. ओके, पुल्लिंगी आहे ते. माइन नाम, नाम त्यामुळे बोलतो. आता सर्वांनी असंच असं लिहायचं आहे, आणि माइन नामानंतर तुमचं नाव लिहायचं आहे जिथे ते असेल. आता माझं नाव भारत असल्यामुळे मी भारत लिहितो. माइन नाम ईस्ट. जसं इंग्लिश मधला इज असतो तसा इथं ईस्ट असतो. ईजचा पॅरल शब्द म्हणजे माझं नाव आहे. तर मग मुलींनी माई न लिहायचं का नाही माई? नाही 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 नाही. ते नामचं हे आहे ना, म्हणजे आपण नामला डिफाईन करतोय, नामाला डिफाईन करतो, आपण स्वतःला डिफाईन नाही करत आहे. त्यामुळे माइन नाम, तुमच्याला पण माइनच येणार, माइन नामच येणार. ठीक आहे, त्या कॉम्प्लेक्स आपण नंतर जाणार आहोत. सध्या ऍज इट इज लिहायचं आहे आपल्याला. नाम इष्ट माही. बरोबर, परफेक्ट. सर्वांनी लिहा, मग आपण एकत्र बोलूया. ठीक आहे, आता मी माझं लिहिलेलं आहे, माइन नाम इस्ट भारत. माझं नाव भारत आहे. आता तुम्ही सर्वांनी आपापलं लिहा. माइन नाम इस्ट मिनल, माइन नाम इस्ट सुवर्णा, माइन नाम इस्ट दिलीप, माइन नाम इस्ट मोनिका, प्राची, राहुल, ऊर्जा, वैशाली, जे काही तुमची नावं आहेत. किंवा तुम्ही म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांची मुलं त्या लॉग इन वरती आहात, तर तुम्ही तुमची तुमची नावं लिहू शकता. ठीक आहे, चला फटाफट एकदम फास्ट. झालं? ज्याचं होईल त्याने बोलून दाखवा. Yes. ताबडतोब बोलून ओके, दाखवा. झाला. हा, बोलून दाखवा. माय नाम इस्ट सुवर्णा. बरोबर. नाम थोडं अ येऊ द्या. माइन नाम इष्ट माही. बरोबर, माइन नाम इष्ट मिनल. परफेक्ट. माइन नाम इष्ट ऊर्जा. वाव, मस्तच. चला बाकीचे. माय नाम इष्ट राहुल. मस्त, माइन नाम इज दिलीप. मस्तच. तर तुम्हाला लक्षात माइन आलं? नाम इस्त विजय. मस्तच मस्तच. तर तुम्हाला लक्षात येईल की आता मागच्या भागामध्ये आपण स्वतःचं नाव सांगायला शिकलेलो. त्याच्यात आपण सांगितलं की मी कोण आहे, त्याचा आन्सर दिला. बरोबर, इश बिन भारत म्हणजे मी आहे भारत. आणि आता आपण आपलं नाव सांगतोय. हे नाव का महत्वाचं असतं? कारण बऱ्याचदा जसं आपल्या देशामध्ये आपल्याला आडनाव आणि आपलं नाव हे दोन्ही गोष्टी सांगायची पद्धत आहे, तशी इथे कधी कधी आपल्याला सांगायची आवश्यकता भासू शकते. त्याच्या वेळेस आपल्याला ते नाव सांगावं लागतं. मग माइन नाम इस्ट भारत, किंवा माइन नाख नाम इस्ट गवाली. नाक नाम म्हणजे आडनाव.
ठीक आहे. म्हणजे याच्यासोबत जर तुम्ही आपण आणखी एक शब्द शिकूया. हा ऍज इट इज इथे येईल आणि इथे आपण नाक लावूया. आठवतं ना याचा उच्चार? ACH चा नाक. माइन नाक नाम इस्ट. आता मी गवळी म्हणून त्यांना समजणार नाही, त्यामुळे मला त्यांचा उच्चार करून दाखवावा लागतो. गवाली, मग त्याला ते कळतं बरोबर. तसं तुम्ही पण तुमचं नाव आडनाव लिहा आणि त्याचा उच्चार जर्मन करण्याचा प्रयत्न करा. एकदमच जमत नसेल तर इंग्लिश केला तरी चालेल, पण किंवा असा उच्चार करू नका. सॉफ्ट उच्चार करा. ठीक आहे. चला सर्वांनी हे पण लिहून घ्या. माइन ऍज इट इज खाली येईल. माइन नाम इस्ट गवाली. माय नाक नाम इस्ट मर्चंडे. वाव, परफेक्ट. चला पुढे कोणी झालं त्यांनी सांगा आपलं आडनाव. नाम इष्ट गुगाले. नाक नाक आहे ते ख ख. माइन नाक नाम इस्ट. ओके. तसा प्रयत्न करा बोलण्याचा पुन्हा एकदा. माइन नाख नामन इस्ट सालुंखे. ओके, परफेक्ट. तर माइन नाख नाम इस्ट मर्चंडे. ओके. माइन नाख नाम इष्ट सोमासे. सोमासे आता माइन लास्टला ई बरोबर येतो, आहे. प्रोनाऊन्स कसा काय? सोमासे बरोबर आहे. परफेक्ट. तर माझं उत्तर कसं होणार? नो प्रॉब्लेम. तसंच ऍज इट इज बोला. नो प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम नाही. माइन नाख नाम इस्ट चुतर. परफेक्ट परफेक्ट. नो प्रॉब्लेम. एकदम मस्त बोललेला तुम्ही सर्वजण. आता आपण काय करू, एक प्रॅक्टिससाठी आपल्या वडिलांचं, आईचं, भावाचं किंवा बहिणीचं नाव आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या वडिलांचं नाव लिहितो. ठीक आहे. तर मी कसं लिहिणार? नाव नाही लिहिणार मी डायरेक्ट. माझ्या वडिलांना डिफाईन करतो मी. बरोबर. माइन फाट ईस्ट शंकर. म्हणजे माझे वडील शंकर आहेत फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही आता काही घेऊ शकता. बघा तुम्ही लिहू शकता की मायनस स्वेस्टर इज समथिंग, माइन स्वेस्टर इज सुषमा, माइन स्वेस्टर इज सीमा वगैरे वगैरे. जे काय तुम्हाला तिथे लिहायचं तसं लिहू शकता. तर मी बोलेन तुम्ही सर्वांनी फिमेलचं लिहा, म्हणजे आपल्याला कळेल तुम्हाला त्याचा उच्चार पण येतोय बरोबर. ठीक आहे. चला आपल्या एकतर आईचं किंवा बहिणीचं किंवा इतर कुठल्याही व्यक्तीचं नाव लिहू शकता. रॅन्डम नाव लिहिलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्ट नाव लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. लिहा मग. मायन इथे मुटर किंवा स्वेस्टर ईस्ट समथिंग समथिंग. चला बघूया पहिलं कोण करतंय फटाफट. माइन मोटर ईस्ट मालती. माइन मोटर ईस्ट. ओके. पुन्हा एकदा दिलीप. माइन मोटर माइन माइन. ईस्ट माइन मोटर ईस्ट मालती. बर बर, परफेक्ट. नेक्स्ट. मायना मोटर ईस्ट निलिशा. परफेक्ट. माइन मोटर इस्ट दीपाली. मस्त, छान. मायना श्वेस्टर मोटर ईस्ट इट्स देवश्री. मुकेश. मस्त मस्त, छान. माइन मोटर इष्ट आशा. परफेक्ट. माइन मोटर ईस्ट सुनंदा. छान. ठीक आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे बरोबर की रिलेशनशिप. आता याच्यासोबत आपण दोन आणखी शब्द शिकूया. एक तर सन आणि डॉटरचा. मग तुम्ही तसे शब्द आणखी स्वतः ओळी लिहू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला ते बरं पडेल. तर आहे सन साठी स्पेलिंग आहे SON
SHN. ओके, याचा उच्चार कसा होईल? Zone. झोन, बरोबर. कारण एसचा उच्चार मोस्टली ज सारखा होतो, ज. याचा उच्चार आहे झोन. ओके, थोडासा असा जो ज असतो, ज उर्दू मधला ज, ज झोन. ओके, मग माइन झोन इस्ट विद्युत. माझ्या मुलाचं नाव विद्युत आहे, बरोबर. माइन झोन इस्ट विद्युत. आता तुम्हाला मुलं नसतील, जे लहान मुलं आहेत, त्यांनी हे बोलायची गरज नाहीये, पण ज्यांना मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते असे वाक्य बनवू शकतात, बरोबर. आणि मग डॉटरसाठी असतं ह्याचा उच्चार कोण सांगू शकतं? Doctor. येस, daughter, येस. daughter, ओ ओ नंतर सी ज्याला त्याचा उच्चार ख सारखा होतो, बरोबर. बरोबर की नाही? आणि मग डॉक्टर. टी आर चा उच्चार अ असा होतो. मग टी ओ चा उच्चार ओ असा होतो. त्यामुळे आपण तसं तोडून बघू शकतो. टोख, टोख, ट, बरोबर. डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर. थोडं डॉक्टर सारखे वाटेल तुम्हाला, पण आता तो जर्मन शब्द आहे, त्यामुळे आपल्याला काय त्याच्यामध्ये पर्याय नाही बोलण्या वाचून, बरोबर. त्यामुळे त्याचा उच्चार असा होईल टोख्टर. मग मी कसं म्हणेन? मायन टोख्टर इस्ट देवश्री. माझ्या मुलीचं नाव देवश्री आहे. आलं लक्षात सर्वांच्या? टोख्टर असा ह आणि ट जोडलेला, आणि रच्या खाली मी अंडरलाईन असले की र अस्पष्ट आहे. टोख्ट, ब्रूड, ब्रूड, टॉक्ट, फाट, मूठ, अशा पद्धतीने. आलं लक्षात सर्वांच्या? ओके, तर तुम्ही ही प्रॅक्टिस करणार आहात यावेळेस. तुम्ही तुमच्या आवडीची 4-5 वाक्य आणखी लिहून त्याची प्रॅक्टिस करू शकता. लिखाण करून आणि बोलून दोन्ही आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत, बरोबर. आता आपण पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये जर्मन नंबर शिकणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी फुल कॉन्सन्ट्रेशन द्या, कारण जर्मन नंबर्स थोडे मिक्स आहेत इंग्लिश आणि मराठी नंबरसाठी, मराठी नंबरशी कम्पेअर केले तर. थोडक्यात ते कसं आपण सांगूया. चला, मला कोण 1 ते 10 इंग्लिश नंबर बोलून दाखवेल? लवकर. 1, 1, 2, 2, 3, 4, 3, 5, 4, 6, 5, 7, 6, 8, 9, 8, 10. 9, 10. ओके, परफेक्ट. त्यामुळे आता इथे लिहितो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. मराठीमध्ये आपण कसं बोलणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. हे मी का तुम्हाला बोलायला सांगतोय? कारण दोन्ही भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण, ह्या प्रत्येक अंकाला एक स्पेसिफिक शब्द आहे, बरोबर. सगळेजण ऍग्री करता? 1ला आपण 1 म्हणतो, ते 1 म्हणतात. 2ला आपण 2 म्हणतो, ते 2 म्हणतात, बरोबर. त्यामुळे हे एकदम स्पेसिफिक शब्द आहेत. त्याचप्रमाणे जर्मनमध्ये सुद्धा यांना स्पेसिफिक शब्द आहेत. तर 1ला ते लोक काय म्हणतात? सर्वांनी लिहा. सर्वात आधी नंबर इथे लिहून घ्या. आपण जर्मनीमध्ये त्याला काय म्हणतात त्याची स्पेलिंग लिहूया, ठीक आहे. आणि उच्चार तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे उच्चार शिकवण्याची मला आवश्यकता नाहीये. जिथे अवघड उच्चार असतील ते मी तुम्हाला सांगेनच. सगळेजण रेडी आहे लिहायला? हो सर. ओके, परफेक्ट. तर 1ला म्हणतात जर्मनमध्ये आयन्स, EINS. चा उच्चार आय होतो, त्यामुळे आयन्स. एकदम सिंपल आहे, बरोबर. सर्वांनी एकत्र बोला, आयन्स. Eins. बरोबर. आईन्स. आईन्स. ओके. आणि 2ला म्हणतात ZWEI. आता झेडचा उच्चार
स सारखा होतो किंवा थोडासा अर्धा त जोडलेला स सारखा होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही असा उच्चार पण करू शकता, स्वाय किंवा नुसता स्वाय. ओके, चला एकत्र बोला सगळे. स्वाय, Swine. Swine. स्वाय स्वाय. स्वाय 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 बरोबर. चला पुन्हा एकदा. आइन्स स्वाय. Ein, Ein, zwei. स्वाय स्वाय Swine. तीनचा उच्चार होतो असा. आता याच्यामध्ये काहीच कॉम्प्लेक्सिटी नाही. मला वाटतं तुम्ही सांगू शकता मला. Drei. सांगा. ड्राईन आय आहे ना एंडला, एन नाहीये. प्युअर उच्चार. ड्राय ड्राय. बरोबर, एकदम सिंपल आहे. ड्राय. चला पुन्हा एकदा बोला सगळेजण. आइन्स स्वाय ड्राय. ein स्वाय Dry. ड्राय ड्राय आइन्स स्वाय ड्राय. आइन्स स्वाय ड्राय. ein स्वाय ड्राय Ein, zwei, drei. Ein, zwei, drei. आता चारचा उच्चार आहे वी. वीचा उच्चार फ सारखा होतो, हे लक्षात ठेवा. काय होईल उच्चार, कोण सांगू शकेल? Fear. Fear, fear. बरोबर, फियर. रचा उच्चार थोडासा हलकासा हे असल्यामुळे, अस्पष्ट असल्यामुळे आपण फियर असं बोलू. Fear. आणि र खाली मी अंडरलाईन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तोचा उच्चार अस्पष्ट आहे. फियर. चला पुन्हा एकदा. आइन स्वाय ड्राय फियर. ein स्वाय Ein, ड्राय zwei, drei, vier. आइन स्वाय ड्राय फियर. आइन स्वाय ड्राय फियर. Eins, zwei, drei, vier. परफेक्ट. आता तुम्हाला आठवतो हा उमलाउट वाला मी तुम्हाला सांगितलेलं, जेव्हा त्याचा उच्चार येईल तेव्हा आपण त्याचा उच्चार परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्याचा नॉर्मल जर उमलाउट नसेल म्हणजे 2 डॉट नसतील तर उच्चार कसा होईल? फुंफ. बरोबर, फुंफ असा होईल. फू, फुगडी मधला फू. पण उमलाउट असल्यामुळे उच्चार थोडासा उ सारखा होईल. फुंफ, फुंफ. ओके, म्हणजे थोडा य, एक्झॅक्ट ये नाही पण असा काहीतरी. फुंफ. चला सगळेजण एकत्र पुन्हा एकदा. फुंफ. Fünf, फुम्स बरोबर, कोणीतरी मस्त उच्चार केला एकदम. तो फुंफ. परफेक्ट उच्चार होता जर्मन. फुंफ. बरोबर. fünf. आइन्स स्वाय ड्राय फियर फुंफ. Ein, zwei, drei, vier, fünf. बरोबर. फुम करायचं, फू करायला ट्राय करा जरा. असं आपण फुंकतो ना, असं थोडासा असा आवाज यावा द्या. ओके. आइन्स स्वाय ड्राय फियर फुंफ. चला सर्वजण एकत्र. Eins, zwei, drei, drei, vier, vier, fünf. बरोबर, परफेक्ट. सर्वजण हुशार आहात. ओके. स चा उच्चार लक्षात ठेवा ज सारखा होतो. जमीनवाला ज सारखा तसा उच्चार करायचा तुम्हाला, किंवा थोडासा झेड वाला ज. ओके. आणि सीएच चा उच्चार थोडासा हलकासा ह सारखा होतो, त्यामुळे तो लक्षात ठेवून सांगा मला याचा उच्चार काय होईल. Sechs, Sechs. झेक्स. Zex. बरोबर, झेक्स. तर थोडासा एक तर ज किंवा मी झेड वाला ज घेतो, तुम्हाला लक्षात येईल. झेब्रावाला ज. जे झेक्स. तर येस. पण CH च्या रूल मध्ये जर असं आहे ना की ई किंवा आय आलं तर श प्लस ह वाला प्रोनाउन्सिएशन येतो. नाही नाही, SCH असेल तर. ओके, SCH असेल तर तसा उच्चार होतो. बरोबर, आपण असं बोललेलो ना. आता याच्या आधी काय आलेलं आहे? CH च्या आधी काय आलेलं आहे इथे? ई
Yes. हा, मग कोणता रूल येईल इथे? फर्स्ट वाला. ओके. ओके. येस सर. झेक्स. आणि काही स्पेशल उच्चार येतात इथे. तुम्ही जर बाय रूल जाल तर तुम्हाला वाटेल क्षचा उच्चार व्हायला पाहिजे, बरोबर, पण हा स्पेसिफिक तो शब्द ऍज इट इज आहे, त्यामुळे आपण ऍज इट इज उच्चार करणार आहोत, झेक्स. ठीक आहे. हो सर. चला आता नेक्स्ट. चला पुन्हा एकदा. Eins, zwei, drei, vier, fünf, sechs. 1, 2, 3, 4, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, Perfect. 3, 4, 5, 6. ओके. आता 7 साठी काय आहे? ह्याचा उच्चार काय होणार? पुन्हा तसाच ज सारखा होणार. आणि आई असल्यामुळे कसा उच्चार होणार त्याचा? झी. बरोबर. आणि बी, बीचा उच्चार ब सारखा होणार. आणि ई येणार तर अन उच्चार होणार त्याचा, अन. त्यामुळे काय? झी. जीवन. जीवन. बरोबर. जीवन. सिंपल आहे याचा उच्चार, बरोबर. चला पुन्हा एकदा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 1, 2, 3, 3, 4, 4, 5, 6, 7. 6, 7. परफेक्ट. आता 8चा उच्चार एकदम सिंपल आहे, आपला मराठी सारखाच आहे, बरोबर. ह्याचा उच्चार होणार ख सारखा. तर कसा उच्चार होईल तुम्ही स्वतःच सांगू शकता मला. आख. आठ. ओके. एकदम सिंपल आहे ना, आपल्या मराठी सारखंच आहे. 8च्या ऐवजी आपण 8 करतोय, फक्त एवढंच करतोय फरक. परफेक्ट. चला पुन्हा एकदा सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. परफेक्ट. आता हा उच्चार मला तुम्ही सांगा. इथे स्पेशल कॉम्बिनेशन येत आहे ई आणि यू च 9 साठी. काय होईल उच्चार? 9. बरोबर. 9. ऑयरोपावाला ऑय असल्यामुळे 9. 9. थोडासा. ओके. 9. थोडा य येईल इथे मला वाटतं, कारण आपण लिहिताना कधी कधी अशा उच्चाराला य मध्ये लिहितो, बरोबर. त्यामुळे 9 अशा प्रकारे. चला पुन्हा एकदा सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 6, 7, 8, 9. परफेक्ट. आणि शेवटचा आपला राहिलेला आहे झेडचा उच्चार. इथे लिहिलेला तुम्ही या पद्धतीने होणार, स सारखा किंवा स सारखा. ओके. त्यामुळे कसं होणार हे? सेन. सेन. त आणि स जोडलेला सेन. चला एकदा प्रॅक्टिस घेऊ आपण सर्वजण पहिल्या 10 अंकांची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 3 याच्यात ग्रुपमध्ये घेऊया. चला चला पहिले 3 घेऊ आपण. पहिले इथून 3 घेऊया. 1, 2, 3. बोला सगळे एकत्र. 1, 2, 3. 3. ड्राय. बरोबर. आता चला 4, 5, 6. 4, 6. ओके. आणि मग शेवटचे 4 उरले आपण एकत्र घेऊया. 7, 8, 9, 10.
sieben, One. Sieben, acht, 7, 8, 9, 9, 10. 10. 7, 8, 9, 10. परफेक्ट. सर्वजण खूप हुशार आहात. आपण एका दमामध्ये सर्व शिकलेलो आहोत. आता आपण पुढचे 10 घेऊया. चला, मला इंग्लिशमध्ये बोलून दाखव कोणीतरी याचं. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बरोबर. आणि आता मराठीत कोणीतरी बोलून दाखवा. 11, 12, 13, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. काय पॅटर्न दिसला कोणाला? काय वाटतं? काय विशेष वाटलं इंग्लिश आणि मराठीमध्ये? शेवटचं रायमिंग राहतं लाईक 3, 13, 14, 15. बरोबर. आता बघा, 19, 20. पहिल्या 10 मध्ये आपण काय म्हटलं की प्रत्येक अंकाला एक स्पेसिफिक नाव आहे. बरोबर. तसं बरोबर. 13 पर्यंत 11 आणि 12 पर्यंत यांना स्पेसिफिक नाव आहेत इंग्लिशमध्ये. बरोबर. 11, 12. त्याच्यानंतर 13 पासून पुढे 10, 10, 10, 10, 10, 10 मागे लागतं. बरोबर. 10, 13, 4, 10, 14 म्हणजे 10 लागतो. म्हणजे 4 इन ऍडिशन टू 10. थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. बरोबर. येते बरोबर. सगळ्यांच्या लक्षात? हो सर. मराठीत पण मराठीत सेम होतं थोडं. पण मराठीत तसं नाहीये. 11, 12, 13, 14, 15, 16 हे स्पेसिफिक शब्द वापरतो आपण अंटील 19. हा. ओके. 19 का म्हणतो का 19 का म्हणतो आपण? कोणाला माहिती आहे याचं रिझन? 20 मध्ये एक कमी म्हणून 19. येस. त्याचा खरा खरा जो शब्द संधी म्हणतो, संधिफोड म्हणतो, त्याचा संधिफोड असा आहे की 1 उणे 20 म्हणजे काय झालं? बरोबर. 19. आपण ते जोडलेलं आहे नंतर. तर हे आपण मराठीमध्ये 19 नंतर करतो, पण इंग्लिशमध्ये 13 नंतर सुरू करतात ऍडिशनला. बरोबर. जर्मनमध्ये ही सेम फिलॉसॉफी आहे इंग्लिश सारखीच. तर 13 नंतर आपण फक्त ज्यापुढे सेन 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 लावणार आहोत. सेन आपण ऑलरेडी शिकलोय ना. बरोबर. हम्म. फक्त 11 आणि 12 यांना स्पेसिफिक शब्द आहेत, स्पेसिफिक नाव आहेत. तर 11ला काय म्हणतात ते लोक? एल्फ. बोला सगळे. एल्फ. Elf. L. L. बरोबर. एल्फ. आणि 12ला म्हणतात स्वोल्फ. आता इथे जरा अवघड उच्चार आहे कारण इथे उमलाउट आहे. ओके. जसं 12 आहे त्याला स म्हणजे झेडचा उच्चार स सारखा होता, त आणि स सारखा. 12. ओके. थोडासा असा. आता लिहायला तो जरा मराठी लिफ्ट बघा एकदा. मराठीत लिहिणं पण अवघड आहे, पण लक्षात ठेवा की तो ओ जो आहे उमलाउटवाला तो असा आहे. स्वोल्फ. चला बोला सर्वांनी एकत्र. एल्फ. स्वोल्फ. Elf. Wolf. Wolf. Wolves. Elf. Wolf. 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 Yes. Elf. Wolf. Wolf. Elf. Wolf. Wolf. Elf. Wolf. 12. ओके. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत नाहीये, पण तुम्ही ऑलरेडी लिहून ठेवलेल्या वहीमध्ये मला सांगा 3ला काय म्हणतात जर्मनमध्ये? Dry. Dry. ठीक आहे. तर मी काय केलं इथे ड्राय जो आहे 3चा ऍज इट इज लिहिला. ओके. आणि याच्या अधिक फक्त याला सेन जोडला. ओके. 10चा ड्राय सेन. Dry cell. सिंपल आहे की नाही? ओके. चला आता मला 14 आणि 15चं कोण सांगेल काय असेल? रूल सेम आहे. काय? Fear. पियर Sen. सेन. बरोबर. पियर सेन म्हणजे 14. फिअर सेन. 15चं काय होईल? Few. Sen. Sen. येस, एक्झॅक्टली.
15. 16चं Zexen. 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 येस परफेक्ट. झेक्सेन. 17 मध्ये थोडासा चेंज होतो कारण झिबन हा खूप मोठा शब्द असल्यामुळे ते इएन काढून टाकतात, फक्त त्याला झिबझिन बोलतात. ओके, मग हे झिब ऍज इट इज राहतं आणि त्याला झेन जोडला जातो. झिबसेन. बोला सगळे एकत्र. Zipsen. Zipsen. झिबसेन परफेक्ट. Zipsen. 18 आणि 19 सेम आहेत आधी Arched. सारखेच. येस. ACHT आक्ट. सेन Sen. आणि Neunzig. नॉइनसेन. परफेक्ट. ठीक आहे, आता आपण एवढ्या 9ची प्रॅक्टिस करूया कारण 20 साठी वेगळा शब्द आहे आणि मग 20 पासून आपण 50 पर्यंत एकत्र बाकीचे घेणार आहोत. त्यामुळे आपण इथे जरा थांबूया आणि याची प्रॅक्टिस करूया 3-3च्या सेटमध्ये. हे 2 एकत्र घेऊ आपण आणि बाकीचे सेनवाले सगळे एकत्र घेऊ. ठीक आहे, तर सर्वप्रथम एल्फ सोल्फ. बोला सगळे एकत्र. एल्फ सोल्फ. Help solve. Elf solve. Elf एल्फ solve. सोल्फ. एल्फ सोल्फ. परफेक्ट. आणि मग आपण एकत्र बाकी सगळे बोलूया. ड्रायझिन, फिअझिन, फ्युमझिन, झेक्झिन, झिपझिन, आक्झिन, नॉइनझिन. चला घ्या. ड्रायझिन, फिअझिन, Driving. Neunzig. Ryzen, Zexen. Fusen, Fusen, Arczen. Zexen, Neunzig. Season, Axen. Zen, Neonzen. Accent, नॉइनझिन. Donzen. येस. चला आता कोण मला सर्व बोलून दाखवेल एकत्र 11 ते 19 पर्यंत. मी बोलू. बोला. Elf, wolf, drysen, fearsen, pufsen, zaxen, zipsen, axen, neonsen, नॉइनझिन. noin. तो ऑय आहे ना, युरोपामधला ऑय, त्यामुळे नॉइनसेन हा जो आहे EU एकत्र आला की याचा उच्चार तो ऑय सारखा होतो. मस्त मस्त परफेक्ट केलेला आहे. आणखी कोणाला ट्राय करायचं आहे? Elf, Zolf, Dryzen, Fearzen, Filzen, Zegzen, Zexzen, Zipzen, Akzen, Neunzen. ओके ओके परफेक्ट. मस्तच. ठीक आहे, सर्वांना कळलं? कोणाला काही डाऊट्स आता याच्यामध्ये? ओके, तर मला सांगा 20 ते 50, पुढे तर सेमच आहे पण 20 ते 50 मला कोणी बोलून दाखवल मराठीमध्ये? म्हणजे 20, 30, 40 असं. 21, 22, नाही नाही 23, नाही, 24, फक्त 20, 30 हे जे शून्यवाले अंक आहेत तेवढेच. म्हणजे हे 20, 30, 40, 50. 40, 50. बरोबर परफेक्ट. इंग्लिशमध्ये बोलून दाखवा. 20, 30, 40, 50. बरोबर, म्हणजे ह्या प्रत्येक अंकाला आपण एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. बरोबर, जर्मनमध्ये पण तसंच आहे सेम. आता याची स्पेलिंग कशी आहे ते आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या आधी आपण याला बोलायचं कसं बघूया. तर याच्या शेवटी 20ला मी दाखवतो तुम्हाला काय म्हणतात. स्वाय बोलतात ना 2ला. Yes. Sure. ओके, थोडं हे चेंज होतं स्वायचं, ते स्वान होतं. ओके, आणि मग जो एंडला शब्द येतो त्याला आपण बोलतो सिश किंवा सिश. थोडासा ज जोडलेला असतो त्या सिश, पण तुम्ही सिश म्हणणार तरी चालेल. स्वान सिश. ओके, Swan, Shish. फक्त 20 सोडलं तर बाकी सगळ्यांचं ऍज इट इज बोलायचं आपल्याला. 3ला काय म्हणतात त्याच्या पुढे सिश लावायचं आहे. ड्रायझिश, फिअझिश, फुमझिश, झेक्झिश, झिपझिश, आक्झिश, नाईनझिश. आलं लक्षात? हे झेन कसं आहे तसंच करायचं सेम.
drei sich, vier sich, fünf sich, sechs sich, sieben sich, acht sich, neun sich. बोला सगळे. इथून इथपर्यंत जी लाईन आहे ही, ह्या सगळ्यांसारखंच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 20 to 90 सर्व बोलता येईल. 20 30 40 50 60 70 80 90. कोण बोलतोय? सर लक्षात नाही आलं, परत एकदा सांगा. ओके, आपण काय करूया, आपण नेक्स्ट पेजला जाऊया. ठीक आहे. आहे 10 20 30 40 50 60 हे लिहा सगळ्यांनी. 70 80 आणि 90. 100चं आपण नंतर बघूया, पण हे सगळ्यांचं. आता ह्याला तुम्हाला काय म्हणतात ते माहित आहे, बरोबर? याला बोलतात सेन. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? आणि मी यांना काय सांगितलं तुम्हाला, डोनला काय म्हणतात बोललो? सॉरी, 1/6. येस. 1/6. एंडला सिश लावायचं तुम्हाला. स्पेलिंग सध्या मी तुम्हाला देत नाही यासाठी की त्या स्पेलिंग मध्ये 1-2 चेंजेस आहेत मध्ये, त्यामुळे मी तो स्पेलिंग सांगतो, पण उच्चार सांगतो मी तुला. स्वान सिश. आता हे 2 जर सोडले तर बाकीचा नियम सगळा सेम आहे. इथे सगळीकडे सिश येणार. ओके, ऍज इट इज. इथे काय होणार? ड्राय येणार, Fish. फिअर येणार, पुंफ येणार, झेक्स येणार, झिब येणार, आक्ट येणार आणि नॉन येणार. आता बोला. आता बोलणं सोपं आहे. सर सर एक मिनिट. Then मला विचारायचं होतं, जसं आता इथे आपण एन घेतलाय 20च्या तिथे स्वॅन, हम्म. तर 30च्या तिथे ड्राई नाही, तेच तर मी म्हटलं की हे पहिले 2 आहेत ना, यांना स्पेसिफिक उच्चार आहेत. बाकी सगळ्यांना फक्त सिश लागणार आहे. ओके ओके. ओके, म्हणून ते आपण वेगळे लिहिलेले आहेत. फक्त हे जे 2 आहेत हे यांचे स्पेसिफिक उच्चार आहेत. स्वान सिश आणि सेन. 10ला सेन, 20ला स्वान सिश. बाकी तुम्हाला एकदम सिंपल आहे, ते ऍज इट इज बोलायचं आहे. ड्रायला सिश लावायचं आहे, फिअरला सिश लावायचं आहे, फुंफला सिश लावायचं आहे, झेक्सला सिश लावायचं आहे, झिबला सिश लावायचं आहे, आखला सिश लावायचं आहे. चला बोला एकत्र सगळेजण आता. 30 to 90. dry fish, Fish, Fear fear fish, fish, fear fish, sex fish, fish, act fish, Ribbon. noise, sex. 8/6 9/6. बरोबर, परफेक्ट. तर मी स्पेलिंग तुम्हाला का सांगितली नव्हती, त्या स्पेलिंग मध्ये थोडासा बदल आहे. ड्राय जिश, आता मी हे जिश काढतो इथून. उच्चार यासाठी बोललो की उच्चार सगळ्यांचा सेम होता, म्हणून मी आधी उच्चार यासाठीच घेतला. तर स्वानसिशची स्पेलिंग आहे ZIG. तुम्हाला बोललेलो मी एक्सेप्शन, तुम्ही आता झिग कराल त्याला, पण ते झिश असा उच्चार त्याचा. ठीक आहे, त्यामुळे हे स्पेसिफिक एक्सेप्शन आहे आणि हा उच्चार ऍज इट इज करायचा आपल्याला. ठीक आहे, आणि बाकीच्या ठिकाणी पण सेम तसंच येणार. ZIG, ZIG, ZIG. ओके, पुम झिश, झेक झिश, झिप झिश, आक झिश, नॉन झिश. याचा उच्चार झिश असा होतो, एवढं लक्षात ठेवा. ड्राय झिशचा उच्चार पण ड्राय झिश असाच होतो, फक्त इथे स्पेलिंग जरा वेगळी आहे. इथे बीटा येतो. तो काय येतो कुणालाच माहित नाहीये, पण ते लोक फक्त ड्रायला बीटा वापरतात, झिशला. ओके, चला 10 to 90 सगळे बोलूया आपण एकत्र. सेन, सॉनसिस, ड्रायजिस, फिअरजिस, फुमजिस, एक्झिस, जिबजिस, आकजिस, नॉनजिस. चला सुरू करा सगळे. Then Then Then, why this, 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 Dry this, fish, this, this, Juices, this, sexes, this, tipsies, oxys, sepsis, noinsis. orsis,
नॉइन्झिश. नॉनझिश. बरोबर, परफेक्ट. सिम्पल आहे की नाही? पण तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे, बाकी सगळ्यांचे उत्तर ऍज इट इज आहेत. ओके. बाकीचे अंक आपण आता पुढच्या भागात घेणार आहोत. आता ऑलमोस्ट 1.5 तास झालेला आहे, त्यामुळे आपण इथे थांबू. फक्त तुम्हाला जाताना मी एक प्रश्न विचारतो आता, ठीक आहे? आपण पुढच्या पेजला जाऊ, म्हणजे तुम्हाला ते उत्तर द्यायला बरं पडेल. कारण इथून पुढे जर्मन मराठीसारखी होते. याला काय म्हणतात सांगा मराठीत? 22. 22, आणि याला? 32, 32, आणि याला? 42, ओके. आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 22, 22, 32, 42. 32. ओके. म्हणजे शेवटी 2 लावतात इंग्लिशमध्ये, बरोबर? 2, 2, 2. पण मराठीत आपण काय करतो? आधी 2 लावतो, बरोबर? 20 नंतर 20 येतो, बरोबर? ब पुन्हा ब आलं आणि नंतर 30 येतो, बरोबर की नाही? आणि 42ला नंतर 40 येतो. म्हणजे इथे मराठी आणि इंग्लिश एकदम एक्झॅक्टली ऑपोजिट आहेत. इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो? 20 आधी बोलतो, नंतर 2 बोलतो. 30 आधी बोलतो, नंतर 2 बोलतो. 40 आधी बोलतो, नंतर 2 बोलतो. पण मराठीत आपण आधी काय बोलतो? पुढचा जो अंक येणार आहे त्याला फॉलो करणारा तो आधी बोलतो आपण. म्हणजे 20 अधिक बा म्हणजे 2, बा अधिक 20, 22. ब अधिक 30, ब म्हणजे पुन्हा 2, बे असेल ते त्याचं ब झालं असेल नंतर 32. 40, बे 40. इथे बरोबर बेचा उच्चार येतोय, बरोबर? इथे लक्षात सगळ्यांना मराठी कसं चालतं ते? जो शब्द Yes. जो अंक नंतर येतो त्याला आपण आधी ऍड करून सांगतो की याच्यामध्ये एवढे ऍड करायचे आहेत. जसं 24, 4 अधिक 20, 24. 25, पंच म्हणजे 5 अधिक 20, तसं 35. 45. आहे की नाही? असा विचार केलेला तुम्ही कधी? हो. तर मराठी अशा पद्धतीने आहे आणि इंग्लिश त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. इथे जर्मन मराठी सारखं आहे. म्हणजे कसं? तुम्हाला आता ऑलमोस्ट सगळे अंक माहित आहेत 20 पर्यंतचे आणि प्लस तुम्हाला 90 पर्यंतचे अंक माहित आहेत. त्यामुळे 21 ते 99 तुम्हाला सगळे बोलता येऊ शकतात. काय करायचं आहे? सिंपल 22 रूल चं आहे. सांगू ना. आता फॉर एक्झाम्पल 21 असेल, किती आहे? 20 आहे. म्हणजे काय झालं आपण? 20 म्हणजे काय? स्वांशिश, बरोबर? 26, yes. स्वांशिश. आणि स्वांशिश मध्ये किती ऍड झालेले आहेत? आईन्स, बरोबर? Nine. पण आईन्स जेव्हा एक येतो त्याला तेव्हा आईन्स म्हणतात. पण एक अधिक म्हणायला त्याला फक्त आईन म्हणतो आपण. काय म्हणतो? आईन. Ein. मग इथे दिलं मी आईन. आणि जर्मनमध्ये अँडला म्हणजे आणीला म्हणतात उंड, म्हणजे UND. ठीक आहे? आईन उंड स्वांशिश सगळं बोलतात एकत्र ते लोक. म्हणजे 1 अधिक 20 थोडक्यात 21. म्हणजे 21 चा उच्चार कसा असेल? आईन उंड स्वांशिश. बोला सगळेजण एकत्र. Ein und 20. बरोबर? Ein und 20. परफेक्ट. 31 चा कसा असेल? आईन उंड ड्रायझिश. 30, आईन उंड 31, 40. आईन उंड 50. आईन उंड 60 म्हणजे 61. तसंच 91 पर्यंत आईन उंड 90 म्हणजे झालं 91. आता तुम्हाला हे ऍज इट इज ठेवायचं आहे. फक्त इथे 1, 2, 3 चेंज करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 कसं लिहाल तुम्ही? 25, स्वांशिश. 20, 25. 5 und 20. 25, 95 कसं लिहाल? 9 उन सॉरी 5 उन 9 und सॉरी 5 उन 5 und 19. 90. 95. बरोबर? असं म्हणतो मराठीत आपण ना. 85. 5 अधिक 9. हम्म. 5 अधिक 9 ना. ठीक आहे. आता
हे कसं लिहिणार आपण सांगा. 99 9 und 9 und 90. 90 बरोबर. 8 und 80 88. 5 und 60 60. 42 हम्म. ठीक आहे. थोडं अवघड वाटेल तुम्हाला कारण आपण इंग्लिशमध्ये आपल्याला वाचायची सवय आहे बरोबर. तसे बोलायची सवय 42 बोलायची सवय आहे आपल्याला. मराठी सारखं शिकण्याचा प्रयत्न करा तर हे इझी पडेल. आलं सर्वांच्या लक्षात. हे सगळं करायची आता आवश्यकता नाहीये. तुम्ही जाऊन फक्त विचार करण्याचा प्रयत्न करा की कसं बोलता येईल एखाद्या अंकाला. ठीक आहे. लिहिताना नंबर आपण असेच लिहितो. फक्त बोलताना आपण मराठी सारखं बोलतो. ठीक आहे. सर्वांना आलं लक्षात. तुम्हाला काही डाऊट्स तुम्हाला याचा व्हिडिओ मिळेलच लवकरच. युट्यूब लिंक मिळेल दोन्ही चॅनल्सवरती, MSMEच्या चॅनलवरती आणि माझा जो चॅनल आहे बीजी सोशल म्हणून त्याच्यावर पण. आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्लस होमवर्क काय आहे ते तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सांगेनच. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन्स? नाही सर. कळलं सर्व? सिम्पल होतं आजचं सेशन. Yes. सर हो सर. बुटर, मुटर, ब्रुटर आणि स्वेस्टर ना. येस बरोबर. फाट, मूट, ब्रूट, स्वेस्ट, टॉक्टर, झॉन. जे आपण 6 रिलेशनशिप पण शिकलो. आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा आणि मुलगी. ठीक आहे. आणि त्याची पत्नीला काय वाक्य तुम्ही बोलतात? म्हणू शकता. येस दिलीप. पत्नीला काय बोलतात? पत्नीला फ्राऊ म्हणतात. फ्राऊ. भारी प्रश्न होता. येस. तर फ्राऊ. माइन फ्राऊ. आता मायने म्हणावं लागेल मला कारण ती फिमेल आहे. माइन फ्राऊ इस्ट जया. माझी बायको बोलले माइन मान इस्ट भारत. मान म्हणजे हजबंड. MANN. मॅन इंग्लिशचा जो होता त्याला मान म्हणतात ते लोक. मान. तर मग ओके ओके. माइन फ्राऊ इस्ट तुमच्या बायकोचं नाव आणि जर तुम्ही फिमेल आहात तर माइन मान इस्ट तुमच्या हजबंडचं नाव. ठीक आहे. याचा उच्चार आहे फ्राऊ आणि मान. मान आपली मान जी असते ती मान. ठीक आहे. आलं सर्वांच्या लक्षात. हो हो. ठीक आहे. आता ऑलमोस्ट 1.5 तास झालेला आहे. आपण आता थांबूया आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटूया सेशन 3 सोबत. पण आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल खूप सारा. होमवर्क आणि प्रॅक्टिस करा कारण मग तुम्ही विसराल. बोलण्याची जास्त प्रॅक्टिस करा उच्चारांवरती जे आपण उच्चारांचे रूल शिकलोय. कारण पुढे जाऊन आपल्याला बरेच अवघड अवघड शब्द पण घ्यायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तयार व्हा आता. चला तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात सेशन 3 सोबत. थँक्यू थँक्यू सर्वांना. थँक्यू. थँक्यू गुड भारत नाईट. सर. बाय बाय. थँक्यू सर. बाय. थँक्यू व्हेरी मच. हे जर्मन मध्ये कसं आता बोललो असतो आपण? थँक्यू. गुड. डांक आपण पहिल्या भागात शिकलेलो ना डांक. थँक्यूला डांक म्हणतात. गुड नाईटला गुट नाक्ट ते आपण पुढच्या भागात ते डांक शिकणार आहोत. गुटन नाट. डांक भाग डांक गुट नाक्ट पुढच्या भागात आपण ते शिकणार आहोत. सॅल्युटेशन आणि जे कॉमन शब्द आहेत ते आपण पुढच्या भागात शिकणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला मजा येईल ते शिकायला. ठीक आहे. ओके ओके. चला तर मग ओके. भेटूया पुढच्या भागामध्ये. बाय बाय.